नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अमृता म्हणत असते की आई, जोपर्यंत ताईच्या जाण्याचा सूड मी ह्या लोकांकडून घेत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. तेवढ्यातच तिथे कावेरी येते. कावेरी म्हणत असते, अमृता कुणाबरोबर बोलताय तुम्ही? तेव्हा अमृता घाबरते आणि लगेचच फोन कट करते. तेव्हा अमृता म्हणते, अगं मी माझ्या आईजवळ बोलत होते. तेव्हा कावेरी म्हणते, ते तिकडे काय आहे? तर इथे जे वजन आता दुधाच्या इथे हांड्यामध्ये टाकण्यात आलेलं असतं ते वजन बरोबर इथे अमृताच्या रूममध्ये असतं. तेव्हा इथे अमृता म्हणते, मला नाही माहिती ते काय आहे. मला असं वाटतं मगाशी आहे ना, यमुनाताईंनी स्टोरूममधून काही सामान बाहेर काढलं होतं, त्याच्यामधून हे सुद्धा काढलं असेल. आता मला काय माहिती या रूममध्ये काय आहे आणि काय नाही, ते मी एवढं लक्ष नाही दिलं. तेव्हा इथे अमृताला आता माहिती असतं की कावेरीला तिच्यावरती संशय आला आहे, म्हणून अमृता उडवाउडवीची उत्तरं देते. कावेरीला असं वाटतं की या सगळ्यामध्ये खरोखर अमृताची काही चूक नाही आहे, म्हणून कावेरी बाहेर येते आणि ते वजन तिने आपल्या हातामध्ये आणलेलं असतं. ती म्हणते की याचा अर्थ अमृताने काही केलं नसेल का? मग अशी कोण व्यक्ती असेल जिला हे माचं व्रत पूर्ण होऊ द्यायचं नव्हतं आणि त्याचबरोबर पूजा करत असताना माचा विश्वास मोडण्याचा आणि त्याचबरोबर यशला खच्ची करण्याचा प्लॅन कुणाचा असेल, असा कावेरी विचार करत असते. तेव्हा इथे हवालदार आलेले असतात. ते म्हणतात की हे धर्माधिकाऱ्यांचं घर आहे ना? तेव्हा विद्या म्हणते हो. तेव्हा हवालदार म्हणत असतात की मागे आम्हाला एक डेथ बॉडी सापडली होती, त्याच्या चौकशीसाठी यश धर्माधिकारी आले होते. तेव्हा ती डेथ बॉडी तर तुमच्या घरातली नव्हती, ती उदय धर्माधिकाऱ्यांची डेथ बॉडी नव्हती. पण त्याच्या शेजारी आम्हाला हे पॉकेट सापडलं. हे बघा, हे पॉकेट तुम्ही त्यांच्या मिसेसला द्याल का? तेव्हा इथे विद्या म्हणते हो, मी देते ना. आणि इथे सही वगैरे करून विद्या ते पॉकेट आता कावेरीला द्यायला येते. ती म्हणते, कावेरी वहिनी, उदय भाऊजींचं पॉकेट आहे याच्यामध्ये. तेव्हा कावेरी ते आपल्या हातामध्ये घेते. तेव्हा ती खूप घाबरलेली असते. तिला वाटत असतं खरोखर हे पॉकेट उदय भाऊजींचं तर नसेल ना. तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी आता बघत असते मंदिराकडे. तेव्हा इथे देवाजवळ जो दिवा लावलेला असतो तो सुद्धा फडफडत असतो. तेव्हा कावेरी म्हणते, हे काय, देवाजवळचा दिवासुद्धा फडफडतोय, काही अपशकुन तर होणार नाही आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरी आता विचार करत असते, ही कुठल्या संकटाची चाहूल तर नाही आहे ना. तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी ते पॉकेट उघडून बघते. बघते तर काय, त्याच्यामध्ये कावेरी त्याचबरोबर चिकू आणि उदयचा फोटो असतो. त्या तिघांचा फोटो इथे आता उदयच्या पॉकेटमध्ये असतो. तेव्हा कावेरीला खूप मोठा धक्का बसतो. कावेरी म्हणत असते की उदयदादांच्या पॉकेटमध्ये माझा आणि त्यांचा फोटो, हे शक्यच नाही आहे. मला माहिती आहे हे कुणीतरी मुद्दामून केलेलं आहे, हे कुणीतरी प्लॅन केलं असेल का? तेव्हा विद्या म्हणते, कावेरी वहिनी काय झालं? तेव्हा कावेरी म्हणते, विद्या वहिनी, अहो इथे हे जर पॉकेट उदयदादांचं असतं तर याच्यामध्ये माझा आणि त्यांचा फोटो कसा काय असू शकतो चिकू बरोबर? तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी म्हणते, हे नक्कीच कुणीतरी मुद्दामून केले, हे अमृताने तर केलेलं नसेल ना. इथे कावेरीला अमृतावरतीच संशय असतो. तेव्हा अमृता आता तिथून बाजूने कावेरीच्या किचनमध्ये जाते. किचनमध्ये गेल्यानंतर मागे वळून ती कावेरीकडे बघत असते. तेव्हा कावेरी आणि विद्या दोघीजणी अमृताकडे बघत असतात. अमृता आता रागानेच त्यांच्याकडे बघून पुन्हा ती पुढे बघायला लागते. तेव्हा विद्या म्हणत असते, कावेरी वहिनी, अहो काय झालं, तुम्ही असं का बोलताय की हे पॉकेट उदय भाऊजींचं नाही आहे म्हणून? तेव्हा कावेरी म्हणते, विद्या वहिनी तुम्ही बघा ना, त्यांच्या पॉकेटमध्ये माझा आणि त्यांचा फोटो चिकूबरोबर कसा काय असू शकतो? त्यांच्या इथे पॉकेटमध्ये तुम्हाला माहिती आहे ना कुणाचा फोटो हवा आहे? तेव्हा इथे कावेरी म्हणते, मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की त्यांच्या पॉकेटमध्ये माझा आणि त्यांचा फोटो हा असूच शकत नाही. तेव्हा तिथे मा येते आणि म्हणत असते, असं का बोलतेस तू? म्हणजे त्याच्या पॉकेटमध्ये तुझा फोटो का नसू शकतो? अगं तू बायको आहेस ना त्याची, मग त्याच्याबरोबर तुझाच फोटो असणार, असं का वाटतंय तुला? तेव्हा इथे आता कावेरी खूपच जास्त घाबरते. मा म्हणत असते, बघू दे इकडे. तेव्हा इथे काय आहे याच्यामध्ये? विद्या म्हणत असते की मा, उदय भाऊजींचं पॉकेट हवालदार घेऊन आले होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या बायकोकडे द्यायला सांगितलं, म्हणून मी उदय भाऊजींचं पॉकेट होतं म्हणून मी कावेरी वहिनींकडे आधी दिलं. तेव्हा इथे मा
तो पॉकेट आता उघडून बघते तर त्याच्यामध्ये उदय, चिकू आणि कावेरी या तिघांचा फोटो असतो. तेव्हा मा डोळे भरून आपल्या मुलाचा तो फोटो बघत असते. तेव्हा तो फोटो बघितल्यानंतर मा कावेरीकडे आता बघायला लागते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मला असं वाटत असतं की कावेरी ही खरंच उदयचीच बायको आहे. मला तिच्यावरती अजिबात संशय येत नाही. पण यमुनाला संशय येतो. यमुना म्हणते, काय गं कावेरी, आता तू असं का म्हणालीस की उदयदादाच्या इथे पॉकेटमध्ये तुझा फोटो असूच शकत नाही? तेव्हा कावेरी आता गप्पच बसते. तेव्हा यमुना म्हणते, अगं बोल ना, इतका कठीण प्रश्न विचारलाय का? त्याचं उत्तर तुला देता येत नाही आहे. उत्तर देण्यासाठी एवढा वेळ लागतोय तुला. सांग ना, असं का म्हणालीस तू की इथे उदयदादाच्या पॉकेटमध्ये तुझा फोटो असू शकत नाही म्हणून? तेव्हा कावेरी म्हणते, कारण यांच्या मोबाईलमध्ये माचा फोटो होता आणि ते कधीच माचा फोटो आपल्या पॉकेटमधून काढत नव्हते. ते मला नेहमी म्हणायचे की माचा फोटो म्हणजे माचा आशीर्वाद. जरीसुद्धा मा आपल्याजवळ नसेल तरीसुद्धा मा जवळ आहे आणि तिचा आशीर्वाद आपल्यावरती नेहमी आहे असं त्यांना वाटायचं. म्हणून मी म्हणाले, बाकी काही नाही. यमुना म्हणते, नाही गं, तू जे काही बोलतेस ना त्याचा काही इथे मेल लागत नाही आहे. म्हणजे असं वाटतंय तू बोलतेच वेगळं आणि तुझ्या मनामध्ये वेगळंच आहे. तुला बोलायचं काहीतरी वेगळंच आहे. तेव्हा इथे मला तुझ्या बोलण्यावरती विश्वासच नाही आहे असं इथे यमुना म्हणत असते. म्हणजे आता तू आमच्या भावाला तुझ्याकडचं केलंस, बरोबर ना? तू त्याच्या आयुष्यामध्ये जागा मिळवलीस, पॉकेटामध्ये जागा मिळवायला कितीसा वेळ लागणार आहे तुला? तेव्हा इथे मा म्हणत असते, अगं यमुना गप्प बस आता, किती बोलशील? हे सगळं बोलायची ही वेळ नाही आहे. आणि मला खात्री आहे हिने माझ्याबरोबर ते कठीण व्रत केलं होतं ना, तेव्हाच मला कळलंय ही सुद्धा उदयच्या येण्याची आतुरतेने वाट बघते, अगदी माझ्यासारखी, हो ना? तेव्हा इथे मा कावेरीच्या हातामध्ये पॉकेट देते आणि तिथून दुःखी होऊन निघून जाते. तेव्हा कावेरी म्हणत असते की मा, हा फोटो आणि त्याचबरोबर हे पॉकेट उदयदादांचं असूच शकत नाही, कारण त्यांनी कधीच त्यांच्या पॉकेटमधून तुमचा फोटो काढलाच नाही मा. हे कसं सांगू मी तुम्हाला? हे नक्की पॉकेट कुणाचं आहे, हे प्रकरण नक्की काय आहे, हे मला आता यशबरोबर बोलायलाच हवं असं कावेरी म्हणते. तेव्हा यश आता ऑफिसला जायला निघालेला असतो. कावेरी त्याच्याजवळ बोलायला येतच असते. तेवढ्यातच त्या ठिकाणी प्रेक्षकांनो अमृता आलेली असते. अमृता धावत पळत येत असताना कावेरीला धक्का देऊन ती आता पुढे निघून येते. तेव्हा इथे तिचा पाय सटकतो आणि ती पडणार. तेवढ्यातच इथे यश तिला सावरतो, तिला पकडतो. तेव्हा दोघेजण एकमेकांकडे बघतच असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे यश आणि अमृता दोघेजण एकमेकांकडे बघत असताना कावेरी त्यांच्याकडे बघत असते आणि कावेरीला खूपच जास्त वाईट वाटत असतं. पण ती आता काहीच बोलत नाही. पण ती यशला आता त्या डेथ बॉडीबद्दल काही विचारायला सुद्धा जात नाही. त्यानंतर इथे यश म्हणत असतो की अमृता, अगं सावकाश, एवढी घाई कशाला करतेस? तेव्हा अमृता म्हणते, सॉरी यश, अरे पण मी तुझ्यासाठी आहे ना डबा घेऊन आले होते. तेव्हा तो म्हणतो, माझ्यासाठी डबा कशाला? तेव्हा इथे अमृता म्हणते, यश, तू सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहेस. तू एक काम कर, हा डबा घेऊन जा आणि ऑफिसमध्ये जाऊन खा. तेव्हा यश म्हणतो, तुला कसं माहिती मी सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे ते? तेव्हा अमृता म्हणते, यश, अरे असं काय करतोयस तू? माझी नजर तुझ्यावरती असते. मी तुझी होणारी बायको आहे. मी नाही तुझी काळजी घेणार तर कोण घेणार सांग बरं तू? म्हणून मला कळलं की तू सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहेस. हा डबा घेऊन जा आणि तू खाऊन घे. तेव्हा यश म्हणतो, नाही नको, मी बाहेर काहीतरी खाईन, मला डबा नको आहे. तेव्हा अमृता म्हणते, अरे घरचं जेवण हेल्दी असतं, बाहेरचं का खाशील तू? तेव्हा घरचं जेवण तू घेऊन जा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीला वाटत असतं की अमृता खूपच जास्त काळजी घेते यशची. ती तर चांगलीच गोष्ट आहे. तर इथे मा उदयचा फोटो बघून रडत असतात. मा म्हणत असतात की उदय, अरे असा कसा सोडून गेलास रे तू? प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला मी तुझी आतुरतेने वाट बघत असते. मी तुझ्याजवळ चांगलं बोललं नाही रे. पोटचा गोळा तू माझ्या. तुझ्यावरती का मी इतकी रागवले? का मी तुला समजून घेतलं नाही? का तुझ्यावरती इतका राग धरला की तुझं तोंडसुद्धा बघितलं नाही? थोडा राग कमी केला असता आणि तुला घरी घेऊन आले असते तर कदाचित तू आज माझ्याबरोबर असतास. खूप चुकलं ना माझं, खूप चुकलं, असं म्हणून ती उदयचा फोटो आता कवटाळून रडत असते. तेव्हा अमृता येते आणि म्हणते, मावशी काय झालं? अगं सांभाळ स्वतःला. का तू स्वतःला इतका त्रास करून घेतेस?
तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते, अमृता अगं माझा उदय खरंच मला सोडून जाईल का गं? मी खूप चुकीचं वागले ना गं त्याच्याबरोबर. थोडासा राग कमी केला असता आणि माझ्या उदयला मी माझ्या जवळच ठेवलं असतं तर किती बरं झालं असतं. तेव्हा इथे अमृता म्हणते, मावशी तू काळजी करू नको. अगं उदयदादा लवकरच परत येतील. तू नको काळजी करू. तू जर अशी खचून गेलीस तर सामान्य आयांचं काय होईल? तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, अगं मी काय करू? मी आई आहे ना. माझा मुलगा आता माझ्याकडे कधी परत येईल? तू येईल की नाही येणार? हे हजारो प्रश्न माझ्या मनामध्ये असतात गं. मी तरी माझं दुःख कधी बोलून दाखवू? तेव्हा अमृता म्हणत असते, तू काळजी करू नको. देवावरती विश्वास ठेव. जेव्हा सगळे रस्ते संपतात तेव्हा तेच एक उरतं ना गं. आपण आपल्या आशा आकांक्षा त्यालाच तर सांगतो ना. आपल्या इच्छा आपण देवाला सांगायच्या आणि त्याच्याजवळ हट्ट धरायचा. अगं तू एक आई आहेस. तू जर देवाजवळ हट्ट धरलास ना तर देवसुद्धा तुझं नक्की ऐकेल. तू देवाला इथे भाग पाड तुझं ऐकण्यासाठी. तेव्हा इथे सुलक्षणा आता लगेच अमृताचं बोलणं सिरियसली घेते. त्यानंतर प्रेक्षकांनो अमृता आपल्या मनामध्ये म्हणत असते, तुझा हाच जो काही विश्वास आहे ना माझ्यावरती, त्याच आता विश्वासाचा कसा घात करते ना मी, बघच तू सुलक्षणा, असं अमृता म्हणते. आज मी तुला रडवलंय पण रोज आता या घरातील प्रत्येक माणसाला मी रडवणार आहे. माझ्या बहिणीच्या आत्महत्येचा बदला मी तुमच्या सगळ्यांकडून घेणार, असं अमृता मनामध्येच म्हणते. तरी ते कावेरी आता ते पॉकेट सारखं बघत असते, त्यातला फोटो बघत असते आणि ती म्हणत असते की हा पॉकेट उदयदादांचा नाहीच आहे. म्हणजे याच्यामध्ये माझा आणि त्यांचा फोटो असूच शकत नाही. त्यांच्या इथे पॉकेटमध्ये माझा फोटो असायचा. त्यामुळे ती डेड बॉडी कुणीतरी प्लॅन केली असेल का? तेव्हा ती म्हणते की यशजवळ काही बोलायला नको. तेव्हा ती मोहितला फोन करते आणि मोहितला घडलेला प्रकार सांगते आणि म्हणते की ही डेथ बॉडी तिथे आहे हे ज्या माणसाने तुम्हाला सांगितलं असेल त्या माणसाचा फोटो वगैरे तुमच्याकडे असेल ना, प्लीज त्या माणसाचा फोटो मला पाठवा. मी जर त्या माणसाला ओळखत असेल तर मला कळेल तो माणूस कोण आहे ते. त्यानेच ही बातमी तुम्हाला सांगितली ती खोटी आहे आणि त्यानेच हा पॉकेट वगैरे मॅनेज केला असेल, असं कावेरी म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो आता कावेरी या गोष्टीचा शोध घेणारच असते की ती डेथ बॉडी तिथे आहे, उदयदादांची आहे, हे खोटं कुणी सांगितलं असेल आणि तो खोटा पॉकेट तिथे कुणी ठेवला असेल हे मला बघायलाच हवं. तेव्हा इथे देवाजवळ आता भांडत असते, देवाजवळ हट्ट करत असते. ती म्हणत असते की देवा, माझ्या उदयला लवकरात लवकर तुम्ही माझ्याजवळ घेऊन या. मी एक लहान बालासारखी तुमच्याजवळ हट्ट करते, अगदी लहान बाळ होऊन तुमच्या इथे मागणं मागते की लवकरात लवकर माझा उदय घरी परत येऊ द्या. माझं चुकलं माझं चुकलं. मी माझ्या पोटच्या गोळ्यावरती इतका राग धरायला नको होता. त्याला माफ करायला हवं होतं. पण माझ्या चुकीची शिक्षा माझ्या मुलाला तुम्ही देऊ नका. आणि ती इथे देवाजवळची घंटा जोरात वाजवत असते. सुलक्षणा म्हणत असते की देवा, माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. मी पुन्हा तुझ्याकडे कसलाही हट्ट करणार नाही. एक आई तुझ्याकडे हट्ट करते, तिचा मुलगा परत यावा म्हणून तुझ्याकडे याचना करते. देवा, मला निराश करू नकोस रे. हे गणपती बाप्पा, मी तुझ्याकडे मागणं मागते. तू येण्याच्या आधी माझा मुलगा घरी परत येऊ दे. आणि जर माझी इच्छाही पूर्ण नाही झाली ना तर डोंगर चढून तुझ्या दर्शनाला येईन. मग मला कितीही त्रास झाला ना तरीसुद्धा चालेल, पण माझा उदय लवकरात लवकर घरी परत येऊ दे. तेव्हा इथे आता माचं हे रडणं अजिबात कावेरीला बघवत नसतं. कावेरीला वाईट वाटत असतं. तेव्हा इथे अमृताला फार आनंद होत असतो जेव्हा इथे सुलक्षणा रडत असते. ती म्हणत असते, सुलक्षणा अशीच रडली पाहिजेस तू. तुम्ही सगळेजण अगदी धर्माधिकारी असेच रडला पाहिजेत. तेव्हाच माझ्या ताईच्या आत्म्याला शांतता मिळेल. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, कुठे असेल माझा उदय, तो सुखरूप घरी येऊ दे. मी पुन्हा त्याला माझ्यापासून दूर कधीही जाऊ देणार नाही. एक आई तुझ्याकडे पदर पसरते, भीक मागते मी देवा तुझ्याजवळ, पण माझा उदय लवकरात लवकर घरी परत येऊ दे. बाकी मला काहीही नको. तेव्हा कावेरी म्हणत असते आपल्या मनामध्ये, तुमचा हा विश्वास मी कधीच खोटा ठरू देणार नाही. उदयदादा लवकरच घरी परत येतील आणि तुम्हाला तुमचा मुलगा लवकरच परत मिळेल, असं इथे कावेरी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता सुलक्षणाने एक काम दिलेलं असतं कावेरीला. ती म्हणते की ही सगळी भांडी आहेत ना स्वच्छ करायची, एकसुद्धा डाग त्याच्यावरती राहिला नाही पाहिजे. तेव्हा कावेरीने मनापासून सगळी भांडी स्वच्छ केलेली असतात.
तेव्हा इथे जी देवाजवळची घंटी असते त्याला इथे काळा डाग असतो। तेव्हा इथे माँ म्हणत असते की हे काय, याला हा काळा डाग कसा काय लागला? मी सांगितलं होतं ना भांडी एकदम स्वच्छ करायची। तेव्हा कावेरी म्हणते माँ द्या मी लगेच करून देते। तेव्हा सुलक्षणा म्हणते अजिबात नाही, त्याची गरज नाही आहे। आता तू एकासुद्धा भांड्याला हात लावायचा नाही असं इकडे सुलक्षणाने कावेरीला सांगितलेलं असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता कावेरीला मोहितने तो फोटो पाठवलेला असतो ज्याने तिथे डेथ बॉडी आहे आणि तिथेच इथे उदयचं खोटं पॉकेट ठेवलेलं असतं। त्या माणसाला यश घरी घेऊन आलेला असतो कारण त्या माणसाचा अपघात झालेला असतो आणि तो फोटोसुद्धा कावेरीला मोहितने पाठवलेला असतो। तेव्हा अमृता म्हणते काही झालं तरीसुद्धा कावेरीने या माणसाला बघता कामा नये, नाहीतर तिला कळेल की डेथ बॉडी या माणसालाच मी मॅनेज करायला सांगितली होती आणि तो पॉकेटसुद्धा मीच तिथे ठेवला होता। तेव्हा इथे कावेरी आता त्या माणसाला बघणारच असते जेव्हा इथे यश त्या माणसाला घरी घेऊन येतो आणि त्याला बसवतो, त्याच्या हाताला पट्टी करत असतो, तेव्हा कावेरी मागे वळून त्याच्याकडे आता बघणारच असते।